नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची विशेषतः जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे, ज्यामध्ये नवीन न्यायालय स्थापन करून नवीन सरकारी पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। तर ही पदे कोणती आहेत, पात्रता काय असू शकते आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी का आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। ऑफिशियल पीडीएफ डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथून तुम्ही पीडीएफ मिळवू शकता किंवा आर्टिकल वाचू शकता। अदरवाइज व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथेही तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळून जातील। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही हा शासनाचा अधिकृत GR पाहू शकता। शासनाने तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे। आता याचा अर्थ काय तर बघा, आता नवीन न्यायालय म्हटलं की काम करण्यासाठी कर्मचारी वर्ग लागणारच, म्हणून या न्यायालयाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी शासनाने एकूण 25 नवीन पदांना मंजुरी दिलेली आहे। आकडा काय आहे? 25। तर चला मग बघूयात विद्यार्थ्यांसाठी कोणती महत्त्वाची पदे आहेत। तर बघा, या 25 पैकी 19 पदे ही नियमित म्हणजेच कायमस्वरूपी असणार आहेत, म्हणजे परमनंट सरकारी नोकरीची आहेत। सर्वप्रथम कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क, विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचे पद हे मानलं जातं, पाहिलं जातं। यासाठी एकूण 9 पदे मंजूर झाली आहेत आणि याची वेतन श्रेणी बघा मित्रांनो, 19,900 ते 63,200 रुपये एवढी आकर्षक आहे। दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक, ज्याला सिनियर क्लर्क म्हणलं जातं। यासाठी 4 पदे आहेत। तिसरं आहे बेलिफ, या पदासाठी 3 पदे आहेत। याशिवाय लघुलेखक, ज्याला स्टेनोग्राफर म्हणलं जातं, ग्रेड 1 आणि अधीक्षक यांची प्रत्येकी एक पद आहे। तसेच 6 पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये वाहन चालक असणार आहे, शिपाईची 2 पदे, तसेच पहारेकरी, सफाईगार आणि पुस्तक बांधणीकार या पदांचा यामध्ये समावेश असणार आहे। आता बघा, विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे का आहे तर बघा, तुमच्या मनात प्रश्न येईल की सर ही माहिती आमच्यासाठी का महत्त्वाची आहे। तर लक्ष देऊ नाही का, हा शासन निर्णय नुकताच मंजूर झालेला आहे। जेव्हा एखादा GR निघतो आणि पदांना मंजुरी मिळते, तेव्हा पुढची स्टेप असते ती म्हणजे ऑफिशियल नोटिफिकेशन, अधिकृत जाहिरात, ती प्रसिद्ध होणे। याचा अर्थ असा की येत्या काही महिन्यातच आपल्याला या पदांची अधिकृत जाहिरात पाहायला भेटणार आहे। ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होतील। TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार किंवा न्यायालयाच्या स्वतःच्या पॅटर्ननुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते। त्यामुळे ही नोकरीची एक कन्फर्म संधी तुमच्या दारात उभी आहे आणि ही तुम्हाला आधीच माहिती मिळत आहे खूप महिन्याआधी, ज्याची तयारी तुम्ही आत्तापासूनच करू शकता। तयारी काय काय करायची आहे तर बघा, जाहिरात येण्याची वाट बघत बसायची का तर अजिबात नाही। स्पर्धा खूप मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला आतापासूनच काही गोष्टी करायच्या आहेत। सर्वप्रथम टायपिंगची तयारी। जर तुम्ही कनिष्ठ लिपिक पदासाठी टार्गेट करत असाल तर तुमचे मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे सर्टिफिकेट म्हणजे 30-40 तयार ठेवा आणि टायपिंगची प्रॅक्टिस नियमित चालू ठेवा, कारण कोड भरतीमध्ये टायपिंग खूप मॅटर करते। दुसरा आहे अभ्यासक्रम। न्यायालयीन भरतीचा जो नेहमीचा सिलेबस असतो, इतिहास, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, थोडेफार व्याकरण, याचा अभ्यास आतापासूनच सुरू करा। तुमचे सर्व महत्त्वाचे जे शैक्षणिक कागदपत्र असतील, कास्ट सर्टिफिकेट असतील, नॉन क्रिमिलियर, हे अपडेटेड ठेवा, जेणेकरून जाहिरात आल्यावर धावपळ होणार नाही। मित्रांनो, जेव्हा या भरतीची अधिकृत जाहिरात आणि तारीख जाहीर होईल, तेव्हा फॉर्म कसा भरायचा आणि वयोमर्यादा काय असेल किंवा बाकीच्या डिटेल्स यावर मी सविस्तर व्हिडिओ नक्की बनवेन आणि तुमच्यासाठी घेऊन येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा, आत्ताच सबस्क्राईब करा। ही माहिती तुमच्या इतर अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच एज्युकेशनल अपडेटसाठी सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।